नमस्कार एस्परंट्स. तर कशा आहात सगळे? तर आज आपण पाहणार आहोत की आन्सर रायटिंग मेजरली जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे त्यामध्ये काय काय महत्वाच्या बाबी ठेवायच्या आहेत आपल्या लक्षात, तर ते पाहणार आहोत आपण. तर सुरुवात करूया. आणि आज जी टेस्ट झाली आहे, टेस्ट 1 होती अँथ्रोपॉलॉजीची, तर ते पण डिस्कशन आपण 7:30 वाजता लाईव्ह करणार आहोत. तर त्यासाठी पण तुम्ही पाहू शकता. पण त्यावर थोडंसं जर तुम्ही सोडवली असेल टेस्ट तर चांगलीच गोष्ट आहे. पण त्या अगोदर हे महत्वाच्या गाईडलाईन्स होत्या, तर ते पाहूया आपण आता. तर महत्त्वाच्या गाईडलाईन्स काय असल्या पाहिजे बिगिनरसाठी, ज्यांनी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतलाय, जे मराठी किंवा इंग्लिशमध्ये. ठीक आहे. चला. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही क्वेशन येऊ द्या. एकतर एआय चेक नाही करणार आहे. कोण चेक करणार आहे? माणूस चेक करणार आहे. मग त्याचं काम आपण किती हलकं करतोय, किती सोयीस्कर करतोय त्याचं काम, तर त्या हिशोबानं त्याचे मार्क्स वाढत जाणार. जर तुम्ही त्याला अवघड करून ठेवलं, तर तो मार्क्स कापणार. भले ते उत्तर किती चांगलं असू दे. त्या खूप साऱ्या गोष्टी येतात, ते आपण एक-एक करून पाहूया. आता सगळ्यात पहिले येतं की शॉर्ट अँड क्लिअर इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन खूप महत्वाचा असतो बघा. तुम्हाला क्वेश्चन समजला आहे का नाही ते इंट्रोडक्शनवर कळून जाणार एक्झामिनरला. तर त्यामध्ये मेजरली तर काही ना काहीतरी कन्सेप्ट असेल, तर त्या कन्सेप्टचं तुम्ही 1 ते 2 लाईनमध्ये डेफिनेशन लिहू शकता. 1 ते 2 लाईन मोर दॅन सफिशियंट डिपेंड करतं ते किती मार्काचं आहे. 10 मार्काचं असेल तर 1 ते 2 किंवा 25 ते 30 वर्ड्स मोर दॅन सफिशियंट आहे. मी तर म्हणेल 25 वर्ड्स, 25 वर्ड्स. इंट्रो, कन्क्लुजन आणि 100 वर्ड्समध्ये बॉडी. हे 150 मार्क्सचं झालं, हे 10 मार्क्सचं झालं. त्याचंच डबल करा. 200 मार्काचं काय होईल? हे 50 शब्द, हे 50 शब्द, जिथं 100 झाले आणि इथं 150 शब्द 250 वर्ड्सचं असेल, जे 20 मार्काचं असेल. ठीक आहे? तर तसं करू शकता तुम्ही. आणि जर पॉसिबल झालं तर अँथ्रोपॉलॉजीचं डेफिनेशन जर असेल, तर ती अजून सोयीस्कर होते. म्हणजे एकदम असं एक्झामिनरला कळून जातं, की बाबा तुम्हाला हे एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. आता बघा एक्झामिनरला कसं कळणार, की तुम्हाला माहिती आहे सगळं. तर हे कुठून दिसणार? यावरूनच, की एक्झाम्पल तुम्ही दिलाय किंवा जे अँथ्रोपॉलॉजिस्टचे जे नावं आहेत, त्यांचं नाव दिलंय आणि त्यांचं जे डेफिनेशन आहे, ते मोडके-तोडके म्हणजे त्यांचं जे गाभा असेल, तर ते जरी लिहिलं तरी चालतं. पण ज्यांची जी डेफिनेशन आहे, ते जर लिहिली तर ते खूपच छान. आणि लाँग स्टोरीज नाही करत बसायचं, की बाबा हे असं केलं आणि ते तसं केलं. इंट्रोमध्येच तुम्ही अर्धं पान भरला आणि तसंही तुम्हाला स्पेस लिमिट असेल, ठीक आहे. असे 2 लाईनी असतील, हा पूर्ण पेज आहे समजा. क्लिअर करतो. तर म्हणायला गेलं तर हा पेज आहे तुमचा. ठीक आहे. इथं गॅप असेल, इथं गॅप असेल, इथं क्वेशन नंबर असतो. इकडं तुम्ही काही नाही लिहू शकत, ठीक आहे. पेनल्टी लागेल जर तुम्ही जास्त इकडं भरला तर. तर एवढ्या स्पेसमध्ये तुम्हाला मेजरली तर मी तर म्हणेल 100 वर्ड्स बसतात आरामशीर. व्यवस्थित सुटसुटीतपणे 5 शब्द जरी लिहिले, 5 ते 6 शब्द एका लाईनीत, तर हे 20 लाईन होतात. तर ऑलमोस्ट 100 शब्द इथं बसतात. पण मागे 50 शब्दच्या आसपास म्हणजे दीड पान तरी ॲटलीस्ट भरायला पाहिजे तुमचं. 2 पानं भेटतात 100 म्हणजे 10 मार्कासाठी आणि 3 ते 4 पानं भेटतात 200 मार्कासाठी. तर त्या हिशोबानं पानं भरपूर व्यवस्थित असतात, पण सगळंच भरायची गरज आहे का? तर नाही. आपलं प्रेझेंटेशन चांगलं असायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. तर पहिला पॉइंट काय आहे? इंट्रोडक्शन क्लिअर आणि शॉर्ट असायला पाहिजे. दुसरं आहे अँथ्रोपॉलॉजिकल डेफिनेशन, जे त्यामध्येच होतं. 1 किंवा 2 जे वेल नोन स्कॉलर्स आहेत त्या संदर्भात. आता समजा कल्चर असेल तर टेलर झालं, मेलिनोव्स्की झाले, आर.सी. ब्राउन आहेत, रुथ बेनेडिक्ट, हर्स्कोविट्झ, लिंटन. आपण हे सगळं पाहिलेलं आहे 2.1 कल्चरमध्ये पण आणि 2.2 जे आपण सोसायटी चालू केलाय त्यामध्ये पण. जर तुम्ही लाईव्ह लेक्चर्स पाहिले नसतील तर इथे डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. तर त्यामध्ये काय होतं, एक अकॅडमिक आणि स्कोरिंग तुम्हाला भेटून जातं. 1 ते 2 मार्क तुमचे वाढणार इथं. जर तुम्ही यांचे नाव इन्क्लूड केले, त्यांचे डेफिनेशन इन्क्लूड केले तर. त्यानंतर बॉडी. क्लिअर पॉइंट्समध्ये पाहिजे. बघा, आता तुम्हाला विचारलंय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर. तर तुम्ही एक पॉइंट लिहिणार, कल्चर इज लर्नेड आणि सगळं फाफाटवसार लिहित बसणार. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन करणार, मग थोडंसं एक्झाम्पल दिलं तर दिला. तसं नाही. सब पॉइंट लिहिला, पहिला पॉइंट आहे, हा सब पॉइंट आहे, शेअर्ड. त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन केलं 1 लाईनमध्ये, एक्झाम्पल दिला, एंड. सेकंड पॉइंट. ठीक आहे. क्लिअर पॉइंट्समध्ये असायला पाहिजे. जनरली मी तर म्हणेल, जेवढं होईल तेवढं बुलेट पॉइंटचा वापर करावा यामध्ये. कारण की बघा, बुलेट पॉइंट जेव्हा आपण आता समजा तुम्हालाच समजा, हे पुस्तक आहे किंवा हे एक पॅराग्राफ आहे. हा असा पॅराग्राफ तुम्ही लिहिलाय पूर्ण. तुम्हाला तरी वाचू वाटेल का? ठीक आहे, तुम्ही लिहिलाय आणि अच्छा मागं गेलं का? हा पॅराग्राफ तुम्ही लिहिलाय आणि तेच दुसऱ्या कॅन्डिडेटनं तोच आन्सर पॉइंटमध्ये लिहिलाय बघा. हे दिसतानाच बघा किती छान दिसतंय. म्हणजे वाचायला लगेच कळून जाईल, अच्छा हे पॉइंट आहे, हे पॉइंट आहे, हे पॉइंट आहे. घ्या, याला मार्क भेटले. अर्धा पॉइंट एक्स्ट्रा त्याला, कारण की त्यांनी माझं काम हलकं केलंय. याला थोडंसं कमी भेटणार ह्याच्यापेक्षा अर्धा पॉइंट. भले याचे पॉइंट भरपूर चांगले असतील, पण त्याला म्हणतात प्रेझेंटेशन स्किल्स. तर हे स्किल डेव्हलप करायचं आहे आपल्याला आता. ठीक आहे. हेडिंग्स आणि बुलेट पॉइंट्स खूप गरजेचं आहे. इच पॉइंट शुड हॅव 1 to 2 लाईन एक्सप्लेनेशन आणि स्मॉल एक्झाम्पल्स ऍड करा. खूप इम्पॉर्टंट आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये.
आता जसं की एक्झाम्पल दिलं मी, कल्चरल लर्नड आहे. आता त्यामध्ये एक्झाम्पल काय आहे? अ चाइल्ड लर्न्स लँग्वेज फ्रॉम फॅमिली. सिम्पल एक्झाम्पल. एक्झाम्पल्स मेक युअर आन्सर्स प्रॅक्टिकल अँड इझी टू अंडरस्टँड. बघा, जेव्हा तुम्ही आन्सर्स मध्ये एक्झाम्पल लिहिताना, तर तुम्हाला एक्झामिनरला दाखवायचं आहे हे, की तुम्हाला ते जे पॉइंट आहे ते मी जस्टिफाय करतोय आणि ते मला कळलंय. ते कळलंय कशावरनं कळतं? तर हे एक्झाम्पलवरनं कळतं. नेक्स्ट, आता डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट. जनरली जास्त कॉम्प्लिकेटेड डायग्राम करायची गरज नाही. आता चाइल्ड लर्न्स फ्रॉम पॅरेंट्स असं जर म्हटलं, तर एक छोटं बाळ काढणार, मग इथं पॅरेंट काढणार. तेवाले डायग्राम्स आहेत का? नाही. यामध्ये काय असतात? किनशिप चार्ट्स. आता जे मेल, फिमेलचे जे जनरली किनशिप चार्ट्स असतात, ते आपण पुढे पाहणारच आहोत. मला वाटतं 3.3 का 4 मध्ये आहे किंवा 4 का 5th पॉइंट मध्ये आहे किनशिप कॉल. त्यानंतर सोशल स्ट्रक्चरचं ट्रायंगल आहे. ते करायचं. कल्चर सायकल ते पण बघणारच आहोत आपण. इन्स्टिट्यूशनचा फ्लो चार्ट, प्रायमरी इन्स्टिट्यूशन्स आहेत, सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचा कसा फ्लो चार्ट आहे, तर ते माझ्या नोट्समध्ये आहे. तुम्हाला कॉम्प्लेक्स डायग्राम करायची गरज नाही. सिम्पल वन खूप इनफ असतात. आणि डायग्रामचं काम काय आहे? इन शॉर्ट, की तुम्हाला जे एक्सप्लेन करायचं ते तुम्ही डायग्राम मध्ये दाखवून देता, की बाबा माझं बघा, तुम्ही पूर्ण वाचायची गरज नाहीये. माझं जरी ऍटलीस्ट तेवढं आता असा अर्थ हे नाही होत की तुम्ही फक्त डायग्राम काढून सोडून द्या. त्याला थोडं इन शॉर्ट मध्ये डिटेलमध्ये थोडंसं डिस्क्राईब जरी केलं, तरी एक्झामिनर कळून जातं की तुम्हाला कळलंय का नाही. ठीक आहे. व्हेरेवर पॉसिबल, हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. व्हेरेवर पॉसिबल, व्हेअर पॉसिबल, जिथे गरज असेल तिथे डायग्राम काढा. नाही काढले तरी काही कटणार नाही, पण जर काढले तर प्लस पॉइंटच आहे तुमचा. त्यानंतर लँग्वेज सिम्पल आणि न्यूट्रल ठेवा. कुठली लँग्वेज असो, मराठी असो, इंग्लिश असो. जेवढी सिम्पल, म्हणजे जास्तही सिम्पल नाही, व्यवस्थित असायला पाहिजे. वॉकॅब चांगला असायला पाहिजे, की तुम्ही जर तेच 3-4 शब्दाचा एक शब्द असेल, तर तो एक शब्द खूप गरजेचा आहे. ठीक आहे. पण जनरली मी तर म्हणेल, जेवढं सिम्पल ठेवाल, न्यूट्रल ठेवाल, तेवढं चांगलं आहे. डिफिकल्ट वर्ड्समध्ये नका जाऊ, कारण की तिथं तुम्हाला काय लँग्वेजची भाषा, लँग्वेजवर नाही आपला परीक्षा. ते आपल्या नॉलेजवरती आहे. नॉलेज तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करताय, एक्झामिनरला कळतंय, बस झालं. आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये तर जास्त करून मॅथ्स सारखंच आहे बघा. आहे ते लिहा. जास्त त्यात एनालिटिकल स्किल वगैरे टाकायची गरज नाहीये. काय फॅन्सी व्होकॅब्युलरी पण टाकायची गरज नाही. त्यानंतर यूज करंट एक्झाम्पल्स आणि इंडियन कंटेक्स्ट. जर तुम्ही इंडियन कंटेक्स्टच्या संदर्भात जर दिला तर चांगलीच गोष्टी. फॉरेनचा पण देऊ शकता तुम्ही, काय त्याचं काय म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाहीये. पण इंडियन कंटेक्स्ट जर दिलं तर अजून चांगली गोष्ट आहे. जसं ट्रायबल ग्रुप, फेस्टिवल, मॅरेज टाईप्स, फॅमिली सिस्टम. आणि जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, तर जे करंट रिलेव्हंटचे एक्झाम्पल्स असतात, जसं की आता आपले हे फार्म लॉज म्हणतोय, आपलं वर्करचे जे नवीन बिल्स आलेत, ते कसं इंटिग्रेट करणार तुम्ही इकडं? ट्राईबसाठी त्यांनी काय इनिशिएटिव्ह घेतले, ते कसे इन्क्लूड करणार इथं? किंवा कुठली ट्राईब चर्चेत होती. आता कुठली तरी ट्राईबनं, मला वाटतंय एक वेगळ्या ट्राईबचंच त्यांनी मॅरेज केलेलं, तर ते ट्राईब इम्पॉर्टंट होती मॅरेज सेक्शनमध्ये. किंवा तुम्ही कुठल्याही एक्झाम्पलमध्ये कसं कनेक्ट करणार, त्याच्यावर सगळं गेम असणार. नंतर स्ट्रक्चर मेंटेन करा. आता असं नका करू की पहिले बॉडी सुरू केली बाबा, आता यांनी विचारले कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर, सरळ चालू केलं कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर 1, 2, 3, 4, 5, 6. तसं नाही. कसं असणार? तुम्ही पहिलं इंट्रोडक्शन द्या, डेफिनेशन्स द्या, मेन बॉडीकडे या, पॉइंट्स लिहा, त्यामध्ये एक्झाम्पल द्या आणि कन्क्लुजन करा. अजून एक ऍड होतो त्याच्यात, म्हणजे ड्रॉबॅक्स किंवा जे निगेटिव्ह पॉइंट्स असतात, ते आपण थिंकरमध्ये बघणार आहोत. त्यांचा एक काउंटर व्ह्यू काय असेल, जर त्यांचे निगेटिव्ह प्रॉब्लेम किंवा निगेटिव्ह काय आहेत त्याच्या, जी पण थिअरी असेल, तर त्यामध्ये एक छोटासा पॉइंट ऍड होतो. ठीक आहे. असं मेंटेन करा स्ट्रक्चर. एक्झामिनरला पण सोपं जातं. आणि कुठलंही आर्टिकल तुम्ही वाचता न्यूजपेपरमध्ये, तर ते फ्लोमध्ये असतं. ते फ्लो आन्सरमध्ये पण दिसायला पाहिजे. म्हणून आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. लास्टली इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट, ह्यानंतर तुम्हाला मार्क्स भेटतात. कन्क्लुजन वाचल्यावरती तुम्हाला मार्क्स देणार आहे. तर कन्क्लुजन असं असायला पाहिजे, की बाबा मजा आला. म्हणजे ऍटलीस्ट डिसेंट इनफ, की बाबा तुम्ही कन्क्लूड करताय सगळं. जसं की दस कल्चर शेप्स ह्युमन बिहेवियर अँड प्रोव्हाइड्स कंटिन्युटी टू सोसायटी. सिम्पलच द्या. कन्क्लुजन देणं खूप गरजेचं आहे. भले त्यात ओपन एंड जरी असला क्वेश्चन, तरी पण तुम्हाला कन्क्लुजन दिल्याशिवाय तुम्ही उत्तर सोडायचं नाहीये. भले टाइम होऊ दे, 1 ते 2 मिनिटं लागू दे, पण तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. 1 ते 2 मार्क असतातच कन्क्लुजन आणि इंट्रोला. तर त्या हिशोबानं द्या. ठीक आहे. काही पण नका देऊ. नाहीतर त्याला पण ते वाचून उत्तर चांगलं लिहिलं, कन्क्लुजन काहीतरी लिहिलंय, थोडाफार अफेक्ट होणारच. ठीक आहे. एंड नका करू. डायरेक्ट आता कॅरेक्टरिस्टिक विचारले, 1, 2, 3, 4 झालं, पुढचं क्वेश्चन नाही. तुम्हाला व्यवस्थित लिहून, छान पद्धतीने कन्क्लुजन लिहून एंड करायचं आहे. आणि स्टिक टू वर्ड लिमिट. बघा, जे पण वर्ड लिमिट दिली ना, 120 ते 150, तर त्या लिमिटमध्ये प्रयत्न करा, किंवा त्याहून जर कमी जरी झालं, 120, 130च्या आसपास, तरी चालण्यासारखं आहे. पण मी तर म्हणेल, तुम्ही जास्त, आता काही काहींचं सवय असते की माझ्याकडे एवढं नॉलेज आहे, मी कुठं टाकू हे.
तर इथंच भरवायचा प्रयत्न करतात, छोटं-छोटं लिहितात. पण त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती का? टाईम निघून जातो. तुम्ही भरणार मस्त चांगलं लिहिणार, पण यामध्ये तुम्हाला समजा 10 पैकी 7 पडले. पण बाकीचे 1-2 क्वेश्चन तुम्ही स्किप करणार. त्या 10 पैकी समजा 2 किंवा 3 जरी पडले असते, 3-3, 6 मार्काची लीड गेली तुमची एका मार्कासाठी. एव्हरेज समजा 5 किंवा 6 पडत असतील. तिथं जास्तीत जास्त तुम्हाला 7 ते 8 पडतील. 1-2 मार्कासाठी तुम्ही 6-7 मार्क्स स्किप करता ते. मग त्याचं काय कॉस्ट बेनिफिट तर तुमचं लोच असेल. तर जेवढं होईल तेवढं स्टिक टू वर्ड लिमिट आणि जेवढं कमी लिहाल म्हणजे व्यवस्थित लिहाल, टू द पॉइंट लिहाल, तुमचं तेवढाच टाईम कमी होणार. प्लस एक्झामिनर पण चांगलं वाटेल, की बाबा तुम्ही टू द पॉइंट राहता आणि वर्ड लिमिट क्रॉस नाही करत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॅक्टिस करत राहा. बघा आता आपण दर संडेला टेस्ट असणार आहे. किती कसाही अभ्यास होऊ दे, कितीही अभ्यास होऊ दे, किती लेक्चर होऊ दे. एक चॅप्टर जरी झाला त्याच्यावर पण तरी टेस्ट असणार संडेला. ठीक आहे? तर हँडरायटिंग स्पीड खूप मॅटर करते. हँडरायटिंग खूप मॅटर करते. भले किती काही कोणी म्हणो. तुम्ही कुठल्याही टॉपरचे आन्सर की म्हणजे जे आन्सर लिहिलेत त्यांनी, कुठल्याही टॉपरचे उचला. कुठलेही जे ऑल इंडिया रँक टॉप 10 मधले जे पण असतील, टीना बी घ्या. मला वाटते ते विशाखा जे यादव आहेत, ऑल इंडिया रँक 6 आहेत त्यांचं आय गेस 2019 का 20 मधल्या. त्यांचं मला वाटतंय कुठल्याही मी आत्तापर्यंत जेवढे पण टॉपर आन्सर कॉपी पाहिलेत ना, त्यांच्यासारखं प्रेझेंटेशन कुठंच नाही भेटलं मला आत्तापर्यंत तरी. आले असतील, पण जे त्यांचं तुम्हाला नंतर वाटलं तर आपण डिस्कशनमध्ये पण मी दाखवेल त्यांचं. एवढं म्हणजे असं वाटतं की त्यांनी 10 तास आरामशीर असं लिहून बसलेत ते पेपर. एवढं कोरीवपणे एवढं छान पद्धतीने ते इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन एवढं छान पद्धतीने कनेक्ट केले ना, मग त्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता की त्यांनी किती प्रॅक्टिस केली असेल. 3 तासात आणि अक्षरमध्ये जराही फरक नाही. आता आपलं कसं असतंय, हँडरायटिंग आपली स्टार्टिंगला एकदम छान-छान असते ना. एकदम कोरीव मस्तपैकी असते आणि शेवटचे जेव्हा 10 मिनिटं राहतात, त्या आपल्याला पण कळत नाही ही कुठली लिपी लिहिली आपण. तर तसं होतं आपलं. पण तिचं कुठलंही उत्तर घ्या. पण असं पण नाही की कुठला क्वेशन स्किप केलाय. 20च्या 20 प्रश्न सोडवलेत त्यांनी. तर ते मला वाटतंय ते एक रेफरन्स घेऊ शकता तुम्ही. अँथ्रो हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ते डिपेंड करतं तुमची क्लीन हँडरायटिंग, स्पेसिंग चांगलं केलंय, अंडरलाईन केले कीवर्ड्स, डायग्राम्स आहेत का नाही, मार्जिन्स एवढं तुम्ही सोडलंय का नाही व्यवस्थित लेफ्ट साइडला, तर ते सगळं मॅटर करणार. तर थँक यू. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जी टेस्टचे जे क्वेश्चन्स आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत आजचे. तर ते तुम्ही सोडवा आणि आपण डिस्कशन करणार आहोत 7:30 वाजता आज लाईव्ह असेल. प्लस जे पहिले ते 3 जे लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आहेत आपले 2.1 आणि 2.2 चे, तर ते पण तुम्ही पाहू शकता. ते पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला नोट्स पाठवण्यात आलेले आहेत मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही युनिट्सचे. ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता. लाईव्हचं टेस्ट डिस्कशन आपण करणारच आहोत आणि जर तुम्हाला काही क्वेरी वगैरे असतील तर तुम्ही ते समजू शकता कमेंट सेक्शनमध्ये पण किंवा पण टेलिग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे मग? भेटूया लवकरच. थँक यू. जय महाराष्ट्र. जय हिंद.